श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच आपल्याला न विसरता या 4 वस्तू आणायच्या आहेत. तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी ह्या या चालू वर्षातच संपतील व नवीन वर्ष हे सुखाचे व भरभराटीचे, आनंदाचे जाईल. या वस्तू हे वर्ष संपण्याच्या अगोदरच आणायचे आहे. खरंच या वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी तुम्ही घरात आणल्यामुळे दरिद्रता दूर होतो, त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर आणायची गरज नाही, परंतु आता नवीन वर्षामध्ये कोणत्या गोष्टी आणायच्या आहे तर चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर नक्की करा. नवीन माहितीसाठी चला तर मग कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत. सर्वात पहिले म्हणजे नारळ. कारण आपण नारळ कोणत्याही पूजेमध्ये आपण नारळ ठेवत असतो, तर आपल्याला एक नारळ आणायचे आहे व देवासमोर आपल्याला लाल कापडामध्ये बांधून अंथरायचा आहे व नारळ त्यावर ठेवायचा आहे व लाल कापडावर ठेवताना त्याची शेंडी ही देवाकडे करायची आहे व आपल्याला मनोभावे देवासमोर प्रार्थना करायची आहे की घरात सुख शांती असू दे. जे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तशी तुम्ही देवासमोर आपली प्रार्थना बोलावी व तो व्यवस्थित नारळ गुंडाळून ते तिजोरी ठिकाणी किंवा देवघराजवळ ठेवायचे आहे. हे नारळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा ही येत नाही व घरात सुख समृद्धी नांदत असते. नंबर 2, जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर नक्की नवीन वर्षाचे तुम्हाला नवीन तुळशीचे रोप हे लावायचे आहे. तुम्हाला माहीत आहे की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. तुळस ही घरात असल्यामुळे नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाह करत असते व सकाळ संध्याकाळी न चुकता तुळशीला दिवा, अगरबत्ती, हळदी कुंकू व्हायचे आहे व संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. न चुकता संध्याकाळी तुपाचा दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे. तुळशीची पूजा ही घरात झालीच पाहिजे. नंबर 3, घरात धातूचे कासव असल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचबरोबर वाईट शक्तींचा नाश होतो व घरात सुख शांती नांदत असते. छोटासा धातूचा कासव हे एक पाणी भरलेली वाटी असते, डिश असते, त्यामध्ये तो ठेवावा. जी वाटी डिश असेल तर ती पंचधातूची ती डिश असावी व किंवा पितळाची असावी व त्याच्यामध्ये तो कासव ठेवलेला असावा. त्याचबरोबर घरात शंख असणे पण खूप जरुरी आहे. जसे बाळकृष्ण आपण देवघरामध्ये ठेवतो, अन्नपूर्णा माता ठेवतो, गणपती बाप्पा ठेवतो, त्याचप्रमाणे शंख असणे पण खूप जरुरी आहे. तसे देवघरात शंख असावे खूप जरुरी आहे. शंख ठेवल्याने धन प्राप्ती होते. शंख मोकळा नाही ठेवायचा. शंख नेहमी पाण्याने भरूनच ठेवायचा आहे. शंख घरात ठेवल्याने प्रगतीचे सर्व दरवाजे उघडतात, कमी कशाची पण जाणवत नाही. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरपीस. मोरपीस हे घरात असलेच पाहिजे. घरात ठेवल्याने माता लक्ष्मीचा वास राहतो. मोरपिसामुळे घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे ती शोषली जाते. काही वाईट गोष्टी घरात येत नाही. तो लावताना मुख्य दरवाजावरती लावावा किंवा मुलांच्या स्टडी टेबलजवळ ठेवावा. आता देवघरामध्ये गजलक्ष्मी हे ठेवले पाहिजेत. आता कशी असावी मूर्ती तर हत्तीचा म्हणजे गजलक्ष्मी जी आहे हत्तीचा उजवा पाय पुढे व सोंड ही वरती अशी असावी. गजलक्ष्मी हत्तीची जोडी ही देवघरात असली पाहिजे. हत्ती हे भरीव पाहिजे. तुम्ही चांदीचे घेऊ शकता किंवा आपले पितळाचे घेऊ शकता, परंतु ते भरीव असे असले पाहिजे किंवा पंचधातूचे घ्या चालेल, परंतु भरीव असले पाहिजे. हत्ती घरात ठेवल्यामुळे सुख शांती नांदते. घरात
कटकट वादावाद ती होत नाही. त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये एक छोटासा फोटो किंवा मूर्ती ही स्वामींची असली पाहिजे व सकाळ संध्याकाळ तुम्हाला नतमस्तक करून मुजरा हा झालाच पाहिजे. स्वामींना रोज सुख दुःखाच्या गोष्टी नक्की शेअर करा. नसेल फोटो तर खरंच घ्या व देवघरामध्ये तो फोटो ठेवायलाच पाहिजे. अशा प्रकारे ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला यावर्षी नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या नक्की घ्यायला पाहिजे. जर त्या तुमच्या घरामध्ये अगोदरच त्या वस्तू असतील तर घेण्याची काही गरज नाही. नेहमी लक्षात ठेवा की चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला जे नवीन वर्ष सुरू करायचे आहेत तर या गोष्टी न चुकता तुम्ही या गोष्टी घरामध्ये आणल्या पाहिजे. त्यामुळे घरातील दरिद्रता, सुख, शांती सर्व काही या गोष्टींमुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप काही आपल्याला देऊन जातात. त्याच्यासाठी वास्तुशास्त्रानुसार जे आपल्याला सांगितले आहे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर ज्या गोष्टी न विसरता आणायच्या आहेत तर या गोष्टी मोस्ट ऑफ आपल्या घरातच असतात. त्याच्यामुळे काही त्याला जास्त खर्च वगैरे काही नाही. देवघरामध्ये गजलक्ष्मी ही असते, त्याचबरोबर शंखसुद्धा असतो. शंख असला तरी पण तो छोटासाच हवा, खूप मोठा पण नसायला हवा. घरामध्ये जो शंख आहे तो छोटासा असायला पाहिजे, खूप मोठा वगैरे असा नसायला पाहिजे. गजलक्ष्मी जे आपण हत्ती पाहणार आहोत त्याची सोंड ही वरतीच पाहिजे, उजवा पाय हा समोर पाहिजे, हे पण आपण लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर जो नारळ आहे तो नारळ पण आपण ठेवताना देवघरामध्ये लाल कपड्यावर ठेवायचा आहे. त्याची जी शेंडी आहे देवासमोर करायची आहे. हळदी कुंकू वगैरे फूल वाहून आपली जी मनोकामना आहे ती बोलायची आहे. ज्या अडचणी असतील ते बोलायचे आहे व तो नारळ एका तिजोरीजवळ किंवा देवघरामध्ये ते ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण जो कासव आहे तो पण पाण्यामध्ये एका डिशमध्ये, पंचधातूच्या डिशमध्ये किंवा पितळाच्या डिशमध्ये कासव पण आपल्याला ठेवायचे आहे. अशा ह्या 4 गोष्टी आहेत. या नवीन वर्षी तुम्ही नक्की घ्या आणि नक्की याचा सुख शांतीचा लाभ घ्या. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.